सो हॅलो गाईज and welcome back to our channel. बंद. सो हॅलो guys, गाईज and वेलकम welcome वेलकम back बॅक to टू our आवर channel चॅनल again. अगेन. सो खूप दिवसांनी परत vlog आलोय shoot आम्ही करतोय. व्लॉग शूट करायला. आमची काही कन्सिस्टन्सी राहत नाहीये खरं तर. कन्सिस्टन्सी नाही राहते, त्याला काही कारण आहेत ते जाऊ द्या, वॉट एव्हर इट कॅन बी. पण आम्ही आज नवीन घेऊन आलेलो आहोत एक कंटेंट, ज्यामध्ये मी आज व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल शटअप गर्ल. सो आज आहे So, व्हॅलेंटाईन्स डे. व्हॅलेन्स डे नाही, व्हॅलेंटाईन्स डे. हा तेच ते. तर ते लग्न झाल्यानंतर अशा गोष्टी विसरल्या जातात, याचा मी अनुभव घेतला आहे. मला तिने आता वाजलेले 3-3:30 तरी पण तिने मला विश काही केलेलं नाही अजूनपर्यंत. जाऊ दे, इट्स ओके. इट्स जस्ट नॉट अ डे, इट्स अबाउट अ इयर. आणि 7 जन्मांचे वचनं घेतली आहेत आपण लग्नामध्ये, यु नो. हा, मग माझ्याकडनं पण काही स्पेशल अपेक्षा काही करू नको तू, की मी काहीतरी आणि मला बनवलं. बरं नाहीये तुम्हाला दिसत असेल. नाही दिसत आहे फेस त्यांना. असं टायर नाही दिसत आहे. शट तर चल ठीक आहे. तर व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल मी आज मस्त बनवणार आहे फ्रूट सॅलड, कस्टर्ड. त्याची आता प्रिपरेशन करतोय आणि मी घेतलेलं आहे इनिशिएट हे बनवण्यासाठी. ठीक आहे, मला कोणीही सांगितलेलं नाही आहे, कोणाच्याही दबावाखाली मी हे करत नाही आहे. जस्ट मी स्वतः इनिशिएट घेऊन ह्या गोष्टी बनवतो आहे. तो चलो आता बघूया मी कसं बनवतोय. ठीक आहे, तब तक. सो हॅलो, वी आर इन द किचन नाव. मी आता जरा रेसिपी बघतोय. मला बनवता येत नाहीये, सो शुभमला माहिती आहे की कसं बनवतो. मी आहे आजचा मास्टर शेफ. सो मला सांग काय काय लागतंय का. सो आपल्याला इंग्रेडियंट्स हवे आहेत. सांग ना, जे तू युजली यूज करतो. काही नाही, मिल्क लागेल आपल्याला. मिल्क बॉईल करावं लागेल, त्यानंतर 3-4 मिनिट मिल्क बॉईल करावं लागेल. ते आणि नाही fruits कोणते लागणार? तुला सर्दी झाली आहे त्याला. फ्रुट्स नंतर, आता फ्रूटचा रोल नाही आहे आपल्याला, आधी ते गरम करून घ्यावं लागणार आहे. ते मीनवाईल गरम करत असताना आहे ना, आपल्याला हे करावं लागेल. मग आपण फ्रूट आहे ना ते सोलून घेऊया पूर्ण. ठीक आहे, नाही नंतर चाप करायचे, आधी ते काढावं लागेल आपल्याला, त्याचं कवर सगळं ते. हे असे छान बदाम, काजू आणि मनुके वगैरे घेतलेले आहेत त्यामध्ये. काजू कमी पडतील आय थिंक. नाही ठीक आहे, चॉप करून टाकायचे. ठीक आहे, ते मी करतो. सो याच्यातच मी असे छानसे असे 2 स्लायसेस करते ॲज पर शेफ शुभम. हे असे छान. नाही तसे नको करूस, मग बारीक पीस मध्ये कट कर. खूप जास्त बारीक करायचं, खूप जास्त नाही, पण 1चे 4-5 तुकडे, 5-6 तुकडे असं कर. ते छान वाटतील असेच. हे दाणे नको काढू. जैसा मैं बोलेगी वैसा तुमको करनी पडेगी. कोण आहे मास्टर शेफ? पुढे येतंय का? तो आधीच कन्फेशन दिलं की नाही, मला काही येत नाहीये. मला काही येत नाही असं नाही, मला कस्टर्ड बनवता नाहीये. मी जर रेसिपी बघितली ना मला जमून जाईल. पण तुला का बघायची आहे? व्हॅलेंटाईन स्पेशल मी करतोय ना तुझ्यासाठी काहीतरी. मी हिला म्हणालो होतो ॲक्च्युली की मीच करतो, तू बस. काय किचन सोडवत नाही. तिला वाटतं की मी चार्ज घेईन किचनचं वगैरे, त्यामुळे ती जरा ते इन्सिक्युरिटी तिला. कशाच्या बाबतीत? मी किचनचा चार्ज घेण्याची. जे लोक बघतील ना, ज्यांना ऍक्च्युअल माहिती की मला किती इंटरेस्ट आहे किचन मध्ये,
आणि त्याच वाईज वर्षा लोकांना पण माहिती आहे, मला पण किती इंटरेस्ट आहे. पण मी परत एकदा सांगतो, मला हे करायला सांगितलं नाही कोणी, मी हे बाय चॉईस करतोय. कोणाच्याही अंडर प्रेशर मी करत नाहीये. ठीक आहे. ट्रस्ट विश केलंय का मला? हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. खैर जाने दो, क्या वैलेंटाइंस हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. अभी क्या वैलेंटाइंस और क्या. का आता तू ग्रँटेड घ्यायला लागलीस मला. मी ग्रँटेड घेते की तू मला ग्रँटेड घेतोयस? तू येते मला, मी हे स्पेशल कोणासाठी करतोय? हा ठीक आहे. एफर्ट्स दिसतात ना, एफर्ट्स मॅटर्स बाई. हे नाही केला, बिचाराने केला. आईच्या बिचाराने. सांगण्यावरून का होईना पण केलं. हो आता हाय गेस. सो आता एवढी गरज नाहीये, त्याने कर सिम्पल चॉपर याने. आहे ना माझ्याकडे, मला त्याने आवडतं. ओके, लेट इट बी. सर एक मिनिट सर. असिस्टंट किरकिर नाही करायची जास्त. असिस्टंट का किरकिर करतो? सो येस. सो दिस इज सेकंड बाउल आणि आपण यामध्ये घेतोय. तर याच्यामध्ये मी छान असे चिकू जे आपण त्याच्यावरचे साल वगैरे काढून घेतलेले आहेत ते आपण याच्यामध्ये ठेवतीये. आता आम्ही हे 4 लोकांसाठी बनवतोय. सो मी हे 4 घेतलेत आणि ॲपल्स 2 मोठे घेतले आहेत. ओके. आणि मी त्यांच्या बिया अशा सेपरेट केलेल्या आहेत. ओके. सो हे आणि त्यानंतर हे मी असे चॉप केले, त्यामध्ये त्याचे पीस ॲपलचे. आणि दिस इज ग्रेप. आणि हे पण काढायचे आहेत ना तुला, टाकायचं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये नको नाही, मी करूस. करतो. सरक सरक नाही, हे बघ, याने खूप नको छान सरक होतं. साईडला ओपन कर. टाईम नाही आपल्याकडे तेव्हा. मी करतोय ना. सो फास्ट करायचं फक्त, बाकी काही प्रॉब्लेम नाही. नट काढ. बस एवढंच कर आता पहिले. बस बाकी खूप जास्त असं करायचंय का, एकदम जास्त स्मॅश करायचं? हो. खूप जास्त स्मॅश करायला. नाही अगदी नाही, बट एवढं झालं तेवढं इनफ आहे. हा मग एक्झॅक्टली ना. ओके. केलं ते मला, ज्याच्यामध्ये मी हे सगळे फ्रुट्स आहेत ना, त्यामध्ये एकत्र करून ते फ्रीजमध्ये कूल होण्यासाठी ठेवणार आहे. जसा हळूहळू जे मला ते हे देते ना डोस, आपण काय करूया माहिती का, ॲडिशनल हे ना ड्रायफ्रुट्स आहेत ना, रोस्ट करून घेऊयात आपण ते. नाही, रोस्टेड नाही चांगले लागणार. नाही चांगले लागणार. लागतात मला नाही माहिती आहे. लागणार चांगले. मला माहिती आहे नाही लागतात. लागणार. अगं लागतात. नाही लागणार. मला माहिती आहे नाही. लागतात. अरे नाही लागणार चांगले शुभम. लागतात. नाही. आई नाही. मास्टर शेफ कोण? मी करतोय की तू नाही जरी सगळं काही? मास्टर शेफ वगैरे असलास ना. मी करतोय ना, पण मी करणार. यार मी करणार. नाही. कोमल शांत बस, अरे नाही शुभम. तोंड बंद, आणि मी जे सांगतो ते ऐकायचं आज ऍटलिस्ट. त्यामुळे तुझी बाजू कोणी नाही घेणार. याला फक्त हार्ड जे काय असेल ते स्मॅश होतं ना. तू त्याच्यात जर टाकलंच नाही काही, हे इथे ठेवलंय. शहाण्याने बघा काय केलं मी तुम्हाला सांगते. हा फुल प्रेशर देतोय असं असं नाही आहे की बाई होत नाहीये का. आणि ह्याच्यामध्ये छानसे चिकू ठेवलेत त्याने, आणि हे टाकायला विसरलाय. आणि वरतून म्हणतोय कसं की ह्याच्यामध्ये फक्त हार्ड गोष्टी होतात का. नाही, मी विचार करत होतो. शहाण्या मी तुझं किती अटेन्शन येते बघत होतो. चल काही वाढूगाच. शहाण्या इकडे ठेवलं आणि शहाणपणा करतोय जास्त. चल मी तुझं अटेन्शन चेक करत. माझं टेन्शन नको चेक करू. तू कुक करताना किती इन्व्हॉल्व असतेस ते बघत होतो. चल काही पण. हो. आम्ही जरा हे प्रिपरेशन करून घेतो आणि मग पुन्हा कॅच करतो तुम्हाला. तोपर्यंत थांबा, कारण ह्याच्या अशा हरकती चालूच राहतात. बीट तयार होतात. बीट फील द बीट. ओके, फील द बीट.
आता अजून एक ट्राय करतो मी नवीन. नाही हे ठीक आहे, इट्स ओके. नक्की का की मला जमत नाही म्हणून मला फसवतोयस तू? नाही करायचं, इट्स ओके, खरंच नक्की ना? हो एवढंच करायचं असतं ते. मग तू काय म्हणते, ड्रायफ्रूट रोस्टेड नाही टाकायचं का? नाही, आपण समजा आईस्क्रीम बनवलं तर आपण कसं करतो? ते तसेच असतात, ते त्याच्यामध्ये भिजून छान आहे ना हे होतात. थोडंफार ऐकावं लागेल, नाहीतर असिस्टंट बुरा मान जाएगा फिर. आणि पुढच्या वेळेस असिस्ट करायला येणार नाही. आता याला मी नेक्स्ट टाइमला कोणत्या गोष्टीमध्ये असिस्ट करायला लावते बघा. आणि मग याची गंमत बघ. क्या बोला रे, इतना नाही आता तेरे को? मेक शुअर की मला ते माहित नसेल, कारण मला बऱ्यापैकी माहिती असतं. आणि तू जर काही ठरवलं की मी त्याच्या आधी 2 व्हिडिओ बघून घेणार आहे. शहाणा म्हणतो बरं का पण हा शहाणा. ह्याच्यात जर तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर कदाचित तो ब्लॉग ह्या ब्लॉगच्या आधी मी पोस्ट करणार आहे. जर तो बघितला नसेल तर नक्की बघा. ओव्हर कॉन्फिडन्स होतं माहिती का? ओव्हर कॉन्फिडन्स. ओव्हर कॉन्फिडन्स. आता तू हे आवडून घेणार आहे, मी टाकू का त्यामध्ये? ठीक आहे, टमाटा पण फटाफट आवडून. कांदा वगैरे पण टाकायचा असतो. नाही. एवढं माहिती आहे का तुला? हो. अच्छा, मग ठीक आहे. हे जाऊ दे का वॉशला? हा, वॉशला सांग. हात थोडे चिकट झाले. कभी ऐसे गीत गाया करो, कभी सारा रम पम पम. हसो और फ्लो कमी कर, अंगावर येते पाणी माझ्या. कभी हसो और हसाया करो, तेरा की कसम देखो रम पम पम. कभी ऐसे गीत गाया करो, कभी खुशी कभी गम, सारा रम पम पम. हंसो और हंसाया करो. ला 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 ला. किती छान आहे. स्वीट आहे ना? स्वीटेस्ट. स्वीटेस्ट प्लॅनेट. स्वीटेस्ट. सर साईडला वाटेल. आता हे बघ, आता हे 1 लिटर आहे, त्याचा अर्धा लिटर घे. ठीक. 4 माणसांसाठी अर्धा लिटर इनफ नाही होणार का? होईल, कारण त्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं. ठीक आहे. आणि सगळी गोष्टींची तयारी करून घेतलेली आहे. जसे की आम्ही हे जे ग्रेप्स आहेत हे मी चॉप करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर सेम ॲज इन द ड्रायफ्रुट्स. त्याच्यानंतर हे चिकू जे मी स्मॅश केलेत आता शुभमने. आणि त्याच्यानंतर हे ॲपल, हे पण स्मॅश करून घेतलेले आहेत, म्हणजे एकदम बारीक बारीक तुकडे केलेत त्याचे. आणि आता काय करणार आहे आपल्याला शुभम सांगणार आहे. आता मी 30 ग्रॅम कस्टर्ड पावडर घेणार आहे. तिकडे जेवढं आपल्याला मिल्क हवं आहे ना तेवढं बॉईल करायला ऑलरेडी ठेव. ठीक आहे. मध्ये नाही बसणार आहे कोमल, ते खूप छोटं आहे, चहाचं बांधलं आहे. पूर्ण नाही परत मी सांगतेय ना, पुरणार तर पूर्ण. नाही पुरणार आहे. मला माहितीये ना, पुरणार तर पूर्ण. तू सांग मला याच्यामध्ये दूध किती घ्यायचं आपल्याला? पाऊण लिटर. हा, मग बसणार ना याच्यामध्ये? पाऊण लिटर दूध बसते की नाही याच्यामध्ये? 101% बसणार आहे. घे भाई, हो गया ना तेरा. आता हे सगळं टाकायचं आहे त्याच्यात. हा, इट्स ओके देन.
सो हे मस्त असं छान कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर मिक्स करून घेतोय. काय आणि वाचतोय शहाणा मला येतं शहाणा हेडाच काढतोय. बघू इकडे मी आणि वाचनच करायचं असेल तर मी पण करू शकते. मला वाटलं तुला खरंच जमतंय. जमतंय ना, नाहीतर सिरियस फेस ऑन द व्हॅलेंटाईन डे. पॅशनेटली करतोय मी. चालू आहे झालंय का? हां, हे झालंय. आता Okay. फक्त त्यामध्ये हे केलंय, ड्रायफ्रुट्स टाकणार आहे मी. त्याच्यानंतर ते ऍक्च्युली फार भारी वाटतंय हा बघायला. मिक्स केलंय Okay. आणि त्याच्यानंतर लेट इट कूल. त्यानंतर हे मी ॲड करणार आहे त्यामध्ये. सो हे आहेत आता मी क्रश करून ठेवलेले ॲपल पीसेस. सो कसं वाटतंय तुला मी आज तुझ्यासाठी बनवतोय? काही दोन शब्द माझ्यासाठी. मला फार भारी वाटतंय खरं तर. आणि मी एक रील पण बनवली यु नो. बनवली? हो. अरे बापरे, गॉट इट. हे बघ, तू सांगितलेलं ना तुला ते शॉर्ट होणार आहे. भारी वाटतंय ते. थांब, त्याला डेकोर. आणि मला खूप छान वाटतंय की ते तू बनवलंयस. तुला माहितीये का रोज पेटल्स वगैरे टाकल्यानंतर पण भारी वाटेल अजून ना भारी वाटलं असतं. मग आता माझ्याकडे रोज पेटल नाहीये, मी त्याच्यात रोज वॉटर टाकू का? शी. ओ फायनली इट मिक्स इट वेल. तुला पाणी वगैरे सुटलं का तोंडाला? कसं आहे, छान दिसतंय ना? एक नंबर. आता ते मस्त थंड करणार मी हा. आणि त्याच्यानंतर ते मी खाऊन घेणार आहे. अहो. सो हे ना थोडा वेळ असंच असू दे बाहेरच ते असू गरम दे. असेल हो, तर. गरम आणि असेल. आफ्टर दॅट आपण फ्रीजमध्ये ठेवूया. एक्झॅक्टली. सो गाईज शुभमनी फायनली माझ्यासाठी छान क्यूट असं मस्त डेझर्ट तयार केलं आहे. सो आय एम लिटरली फिलिंग सो मच हॅपी टुडे. सो थँक्यू. वेलकम. कमी नसते. आणि मी नोटीस केलेली गोष्ट, शुभम ऑन कॅमेरा खूप जास्त कमी बोलतो आणि ऑफ कॅमेरा शुभमची जर मी मस्ती जर रेकॉर्ड केली ना, ऑनेस्टली सांगते की भाई Direct वो viral. अलग ही लेवल का होता है वो. डायरेक्ट व्हायरल. व्हायरल वगैरे. ओके चल ठीक आहे. सो So? हे आणि अशा प्रकारचे ब्लॉग्स बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सॉरी Comment पण सबस्क्राईब करा. करा आणि Comment पण कमेंट करा. करायला विसरू नका. चलो. स्टे ट्यून अँड तब तक चलो बाय बाय. स्टे ट्यून.